रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पद नियुक्ती व पदग्रहण सोहळा। उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांची माहिती। येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने 11 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता नाशिकच्या सातपूर परिसरातील नाईस हॉल त्र्यंबक रोड ITI सिग्नल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील सर्वच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसेच जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष व संपर्क प्रमुख यांनी सुद्धा पदनियुक्ती व पदग्रहण सोहळ्यात सर्व पदाधिकारी उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आयोजित केलेल्या पदग्रहण सोहळ्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी प्रकाश लोंढे यांची निवड केल्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या 5ही जिल्ह्यांमध्ये RPIची बलदंड ताकद उभी झाली आहे। त्यातच लवकरच होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीत आपलं प्राबल्य दाखवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मोठ्या जोमात कामाला लागल्याचं दिसत आहे। सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाचे निधन झाल्यामुळे रिपाईच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या पदग्रहण सोहळ्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर येथील सर्व रिपाई पदाधिकाऱ्यांना मान सन्मानाचे पद देण्यात आलं। यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, PL ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, दानशूर नानाजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या वतीनं तसेच महिला नाशिक जिल्हा अध्यक्ष मनाली जाधव यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाची देखील यांच्या वतीनं व्यवस्था केली होती। यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते या पदग्रहण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्याची उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणीचे पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सोहळा आज संपन्न झालाय। यामध्ये विविध जाती धर्माचे, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, असा सर्वसमावेशक पद्धतीनं ही कमिटी घोषित करण्यात आली आहे। मला या उत्तर महाराष्ट्राचा पदाधिकारी सार्थ अभिमान आहे। एखादा अपवाद वगळता जिल्हाध्यक्ष असतील, तिथले प्रमुख पदाधिकारी असतील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असतील, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य असतील, सर्वांनी संगनमताने सिनियर कार्यकर्त्यांचे नाव दिले। त्यामध्ये काही सिनियर असतील, काही वयोवृद्ध असतील, तर काही तरणेबांड कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्याचा आज पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता। मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला। सन्मान चिन्ह असेल, गुच्छ असतील, शाली असतील, ही जरी फॉर्मॅलिटी असेल, परंतु सर्वांनी एकत्र यावं, 5 जिल्ह्याच्या कार्यकर्त्याचा स्नेहबंधन व्हावं, 5 पक्वानाचं स्नेहभोजन द्यावं, अशा प्रामाणिक हेतूने हा कार्यक्रम संपन्न होत आहे। नामदार रामदासजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश लोंढे अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार, पदसंख्या वाढवण्याचा अधिकार, पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे। पुनरुच्चार करतो की उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये पदसंख्या वाढवणे, पदमुक्त करणे व पदाची अदलाबदल करणे
हा अधिकार सुद्धा आम्ही राखून ठेवला आहे. कारण काही कळत न कळत काही नाव राहिले असतील, कळत न कळत काही मागपुढे झालं असेल, तर तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा मोठा आगामी निवडणुकीची तयारी रणशिंब आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये सुरू केलंय. सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास ह्या उद्देशावर नामदार आठवले साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित करण्याचा, पदनियुक्ती करण्याचा मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्व माझ्या पदाची, आपण बघताय 25च्या 25 बघा, आपण तरणेबांड आहेत, वयोवृद्ध आहेत, पॅन्थर आहेत, विविध जाती धर्माचे आहेत, यांचा मी सन्मान करतो. पण मात्र निश्चितपणे 5 जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सांगेल की त्याच ताकदीने त्यांचा सन्मान करा, त्याच ताकदीने त्यांचा मोठेपणा द्या, अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.